सोलापूरची ही विमानसेवा सुरू झालीच पाहिजे। इल्लीगल चिमणी ही इल्लीगलच असणार आहे आणि त्याला पाडण्याशिवाय पर्याय नाही। पूर्ण फंक्शनिंग एअरपोर्ट आहे, फक्त 92 मीटरच्या चिमणीचा फनेलमध्ये अडथळा आहे। शरद पवार साहेब तसे महाराष्ट्राचे नेते आहेत मान्य आहे, पण त्यांचा हा मतदारसंघ नाही आहे। कसं पण करून इथं एअरपोर्ट यायला पाहिजे। सोलापूरची विमानसेवा, सिद्धेश्वर कारखान्याने बांधलेली 92 मीटर उंचीची बेकायदेशीर चिमणी आणि या सर्वच प्रकरणावरती आज एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आम्ही एक परिसंवाद आयोजित केला आहे। या परिसंवादामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे या विमानसेवेसाठी खूप तन मन धनाने झगडतायत, भांडतायत, असे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत। माझ्यासोबत आहेत अगोदर संजयजी थोबळे साहेब, जे की यामध्ये कोर्ट मॅटर असेल किंवा या सर्व अनुषंगाने वारंवार तगादा लावून पाठपुरावा करतायत। त्यासोबत आहेत डॉक्टर संदीप आडके, तसेच गिरीकिरणा फाउंडेशनचे कुंदन जाधव हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सोलापुरातील उद्योजक मयूर दरगड हे देखील आपल्या समवेत आहेत। आणि हे सर्वजण मान्यवर आज एस न्यूज मराठीच्या कार्यालयात विमानसेवेसंदर्भात बोलणार आहेत। आपण सुरुवात करूया परिसंवादाला। सुरुवातीला मी असं प्रश्न विचारतोय माननीय संजय थोबळे साहेबांना, आपण बघतोय की तारकावर तारका हायकोर्टामध्ये पडत आहेत आणि गेली 8 वर्ष झालं सोलापूरच्या या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी चांगलीच गाजती आहे। आता पुन्हा 8 मार्चला तारीख आहे। आत्ता सध्या हायकोर्टातलं या मॅटरचं स्टेटस काय आहे? या मॅटरचं ॲक्च्युअल स्टेटस म्हणजे निकाल लागणं अपेक्षित असताना परवा दिवशी त्याने आणखीन एक याचिका दाखल केलेली आहे की या चिमणीच्या ऐवजी एअरपोर्टच स्थलांतरित करावा। हे हास्यास्पद कल्पना त्यांची आहे आणि त्याला हायकोर्टचा तडाखा मिळेलच हे मला काय ह्याच्याबद्दल काही शंका वाटत नाही। केवळ वेळ मारून नेणे हे एकच काम आहे आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांचं कोर्ट कचेरीमध्ये हे एकच धोरण असतं की आजचं मरण उद्यावर घालणे। काय कारण आजचं मरण उद्यावर घालून मरण हे तर टळणार नाहीच आहे, कारण ह्या चिमणीला कायदेशीर कुठल्याही परवानग्या ह्यांनी घेतलेल्या नाही आहेत। मी कालच साखर संचालनालयामध्ये यांच्या फायली बघत असताना ह्यांना साखर संचालनालयाने सुद्धा 7,500 TPD करण्याकरता परवानगी दिलेली नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे। तर ह्यांनी किती खोटं बोलणार आहेत आणि कुठं कुठं खोटं बोलणार आहेत आणि खोटं कितीपर्यंत रेटून बोलल्यावरती ते काय खरं होणार नाही। त्यामुळं खोटं हे खोटंच असणार आहे, इल्लीगल चिमणी ही इल्लीगलच असणार आहे आणि त्याला पाडण्याशिवाय पर्याय नाही। हे गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई खूप गाजली होती। क्लोजर रिपोर्ट आणि कारखाना बंद करा असं 2 महिन्यापूर्वी अत्यंत असं सोलापूरकरांना वाटलं की आज कारखाना बंद होते का। ते प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई कुठं थांबली? ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लोकांनी हे कारखान्याच्या लोकांबरोबर हात मिळवणी करून माझ्या मते त्यामध्ये भरपूर पैसे वाटले गेलेले असावेत, कारण हायकोर्टाने जी ऑर्डर दिली होती यांच्या MPCBच्या क्लोजर नोटीसविरुद्ध कारखाना जो हायकोर्टात गेला होता त्यांना 8 आठवड्याची मुदत दिलेली होती की आणखीन एकदा कारखान्याचं म्हणणं असं होतं की आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही तर त्यांना हिअरिंगची एक संधी द्या आणि 8 आठवड्याच्या आत ते हिअरिंग संपवा। आज त्या गोष्टीला, त्या ऑर्डरला जवळजवळ 10 आठवड्याच्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे। मी MPCBच्या अधिकाऱ्यांना, चेअरमनला, मेंबर सेक्रेटरीना, सगळ्यांना, हे कलेक्टरला, कमिशनरला, सगळ्यांच्या निदर्शनास हे बाब आणून दिलेले आहे की 10 आठवडे झाले अजून हे झालेलं नाही। मी ज्या वेळेला त्यांच्या चेअरमनला फोन केला, ते शिंगारे नावाचं कोणतं आहे IAS, तर त्याला फोन केल्यावरती तो म्हणतो मी उत्तर प्रदेशमध्ये माझी निवडणुकीला हे झालेले आहे, नियुक्ती झालेली आहे, तरी मी 12 मार्चला आल्यावरती त्यापूर्वी मी काय करू शकणार नाही। पण त्याच्या अगोदर 10 आठवडे यांनी काय केला झोपला होता हे यांना विचारणारे कोण नाही आहे। सोलापूरकरांनी उठाव करून ह्याच्या घरापाशी जाऊन धरणे धरून बसण्याची नितांत आवश्यकता आता निर्माण झालेली आहे असे मला म्हणावंसं वाटते। धन्यवाद थोबळे साहेब। आपल्यासोबत डॉक्टर संदीप आडके आहेत। आपण बघतोय की वर्षानुवर्ष ही कारखान्याची चिमणी अडथळा आहे की नाही असं देखील बऱ्याच वेळा लोक संशय व्यक्त करत आहेत। नक्की या संदर्भावरती फॅक्ट काय आहे? बोरामणी विमानतळाचं आता सध्याचं स्टेटस काय या संदर्भात ते बोलत आहेत। तर
सर्वप्रथम कारखान्याची जी काय परिस्थिती आहे, कारखाना हा पूर्वापारपासून 1971 सालापासून स्वतःच्या 230 मीटरच्या अधिकृत चिमण्यावर चालतोच आहे आणि त्याच्यावर 5000 मेट्रिक टन आजसुद्धा ते गाळप करू शकतात. दुसरी गोष्ट 2014 साली यांनी जे काय 92 मीटरची अनधिकृत कोजनरेशनची चिमणी बांधली, ज्याला कुठल्याही प्रशासनाची मान्यता नाही, तर ती टोटली अनधिकृत आहे आणि त्याला बॅकडेटेड कुठलंही प्रशासन हे अधिकृत आजसुद्धा करू शकत नाही. हे सुद्धा फॅक्ट आहे. त्याच्यामुळे ती चिमणी पाडावं लागणार आणि त्याच्यावर आत्ताची जी कोर्टात केस चालू आहे, थोबडे साहेबांनी सांगितलं, त्याच्यावर ऑलरेडी कोर्टाने सांगितलेलं आहे की आधीचे जे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि बाकीच्या एजन्सीचे जे निर्णय आलेले आहेत ते आम्ही गृहीत धरलेले आहेत आणि फक्त धर्मराज काळादींना कारखान्याच्या कोर्टाने विचारलेलं होतं डिसेंबर महिन्यात 23 डिसेंबरला की ती चिमणी तुम्ही कधी पाडता किंवा स्वतःहून पाडता का आम्ही प्रशासनाला पाडायला सांगू. ह्याचाच अर्थ असा आहे की चिमणी ही कोजनरेशनची पाडणार हे अधोरेखित झालेलंच आहे. फक्त त्याचा मुहूर्त हे कधी आहे तेवढा आता 8 मार्चला ते कळेल आम्हाला. ते आता त्याच्यामुळे ते चिमणी पडणार आणि होडगी रोडचं विमानतळ हे चालू होणार, ह्याच्यात काय तर दुसरी गोष्ट नाही आहे. आता होडगी रोडच्या विमानतळाचा जो टेक्निकल प्रश्न आहे की जे लोक वारंवार अशा अफवा पसरवतात की होडगी रोडच्या विमानतळाचा आम्हाला एवढा अट्टहास का, ते चालू होईल का चिमणी पडल्यावर सुद्धा, आणि जरी चालू झालं तरी ते पुढं त्याची सेवा चालू राहील का. आता होडगी रोडचं विमानतळ हे 1948 सालापासून तिथं आहे आणि तिथं 1981 साली गव्हर्नमेंटची वायुदूतची सेवा होती. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर 2009-10 सालापर्यंत तिथं आपले किंगफिशरची एअरलाईनची 72 सीटर RTR म्हणजे जे सगळे ऑल ओव्हर इंडिया मेजॉरिटी सगळ्या एअरपोर्टवर विमानं उतरतात आणि उड्डाण घेतात, ती सेवा सोलापुरात चालू होती. त्याच्यामुळं सोलापूरची जी सध्याची धावपट्टी आहे ती 2.1 किलोमीटरची आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये हे एअरपोर्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे होतं, ते सेंट्रल गव्हर्नमेंट एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने टेक ओव्हर करून त्याचा 50 कोटी खर्च करून संपूर्ण विकास केलेला आहे. पूर्ण फंक्शनिंग एअरपोर्ट आहे. फक्त 92 मीटरच्या चिमणीचा फनेलमध्ये अडथळा आहे. पडली की चिमणी लगेच त्याला DGCA मान्यता देईल आणि 72 RTR हे इथली रेग्युलर विमानसेवा चालू होऊ शकते. बोरामणीच्या विमानतळाची घोषणा महाराष्ट्र शासनानं 2008 साली केली. जवळपास 14 वर्ष उलटलेत. ह्या 14 वर्षामध्ये बोरामणीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी काय प्रयत्न झाले आणि ते होईल का? बोरामणी विमानतळ हे व्हावं हे आमची सगळ्यांची इच्छा होती आणि ते असायला पाहिजे. सोलापूरसाठी पुढं जाऊन एक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे, पण ते आता होणं कदापिही शक्य नाही. त्याच्यामध्ये सर्वात मोठा अडथळा काय आहे तर तिथं जो काही बोरामणी विमानतळ आहे हे महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचं विमानतळ आहे आणि जे सध्याचं होडगी रोड विमानतळ आहे ते पूर्ण डेव्हलप्ड आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं एअरपोर्ट ऑफ इंडियाचं आहे. हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामुळे काही लोक आता काळादींनी जे नवीन आता कोर्टामध्ये केस घातली आहे की बोरामणी विमानतळ डेव्हलप करा, जे आधीचे जे काही GR रेफरन्स दिलेले आहेत गव्हर्नमेंटचे त्यानुसार, आणि होडगी रोड विमानतळ जरा मागं घाला प्रकरण आणि चिमणीला अभय द्या, हे त्यांचं जे काय म्हणणं आहे ते पहिल्याच तारखेला कोर्ट फेकून देणार आहे त्यांची याचिका. त्याचं मुख्य कारण म्हणजे जे 21 ऑगस्ट 2013चा जो गव्हर्नमेंटचा GR आहे त्या GRमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जे होडगी रोड विमानतळ आहे ते पूर्णतः कार्यान्वित होईल आणि जे बोरामणी विमानतळ आंतरराष्ट्रीय आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी 50-50 इक्विटी शेअर घालून ते डेव्हलप करायचं आणि ज्या वेळेला ते संपूर्ण कार्यान्वित होईल त्याच्यानंतर होडगी रोड विमानतळाचा काय वाणिज्य वापर करायचा तो आहे. तोपर्यंत त्या होडगी रोड विमानतळाला कोणीही धक्का लावू शकत नाही. ही तशी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ते त्याच्यानंतर 2017 साली सुद्धा धर्मराज काळादी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की माझी चिमणी कॉर्पोरेशन पाडतंय तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. तर त्यावेळेला सुद्धा त्यावेळेच्या गव्हर्नमेंटने त्यांना स्पष्ट लिहून दिलं आहे की सोलापूरचं विमानतळ हे चालूच राहणार आहे. जरी बोरामणी विमानतळ हे जरी कार्यान्वित झालं तरी सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे यापुढे बंद कदापिही होणार नाही. ही त्याच्या पुढची 2017ची डेव्हलपमेंट आहे, 13च्या नंतरची. त्याच्यामुळं आयुष्यात होडगी रोडचं डोमेस्टिक एअरपोर्ट हे कधीही बंद होणार नाही, ही फॅक्ट आहे. आणि आता बोरामणी विमानतळामध्ये मोठा जो प्रश्न 20 ऑगस्ट 2020ला आलेला आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये 34 हेक्टर जमीन जी संपादित करायची आहे ती वन खात्याची आहे आणि वन खात्याने 20 ऑगस्ट 2020ला त्यांनी अतिशय स्पष्ट बोरामणी विमानतळाच्या प्राधिकरणाला सांगितलेलं आहे की ही जमीन आम्ही कुठल्याही परिस्थितीत देऊ शकत नाही, कारण तिथं जो ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा मारडॉक पक्षी आहे जो वर्ल्ड एंडेंजर्ड स्पेशीस आहे की हार्डली काही पक्षी भारतात आणि जगात काही ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात जे आपलं नानदचं अभयारण्य आहे ते त्या मारडॉक पक्षासाठी संवर्धनासाठी आहे आणि तिथं ते पक्षी आणि त्याच्यावर अजून काही नीलगाई आणि बाकीचे काही इंडेंजर्ड बर्ड आहेत.
तर ते कुठल्याही परिस्थितीत हा वर्ल्ड एंडेंजर्ड मारडॉक असल्यामुळं त्याच्यावरचं भारत म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटसुद्धा ते रिझर्वेशन उठवू शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ती 34 हेक्टर जागा बोरामणी विमानतळाला कदापिही मिळणार नाही. त्याच्यामुळं जर ते विमानतळ जर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं त्यांनी तर तो प्रोजेक्ट होऊ शकतो, अदरवाईज तो प्रोजेक्ट होऊ शकत नाही. आणि अजून एक मारडॉकमध्ये मी एक सांगतो तुम्हाला, 2020 साली सर्वोच्च न्यायालयाने गुजरातच्या इथं एक थारचं जे काही अभयारण्य आहे तिथंसुद्धा मारडॉक पक्षी आहेत. तर तिथं जे इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स आहेत वरून जातात हवेतनं, त्याला लागून मारडॉक पक्षी मरतात म्हणून तिथं एक याचिका दाखल केली होती तिथल्या लोकांनी. तर त्याच्यावर 2020 साली सर्वोच्च न्यायालयाने एक रिझल्ट दिलेला आहे की या मारडॉक पक्षासाठी तिथल्या ज्या इथून पुढच्या ज्या केबल आहेत इलेक्ट्रिसिटीच्या त्या अंडरग्राऊंड घालायच्या. हे इतकं ह्याला म्हणजे संवर्धन आणि जे काही पक्षी राहिले त्याच्यासाठी इतकं जगामध्ये महत्त्व असताना इथला तो बोरामणीचा प्रोजेक्ट होणार नाही. आणि मला एक म्हणायचं आहे की सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे सुसज्ज आहे, त्याला 1 रुपयाचा खर्च येणार नाही. फक्त चिमणी अनधिकृत आहे ती पडणारच आहे, ती पडली तर इथलं विमानतळ चालू होणार आहे. तर त्याच्यासाठी हे बोरामणी विमानतळ आणि हे काही अडथळा आणण्याची काही गरज नाही. बोरामणी विमानतळ हे कदापिही होणं शक्य नाही, ही सत्य परिस्थिती आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. शरद पवारांचं पत्र सोलापुरात चांगलंच गाजतंय. गिरीकर्णिका फाउंडेशनचे विजय जाधव साहेब यांनी याबाबत पाठपुरावा केला आणि त्यांना हे शरद पवारांचंच पत्र आहे यावर शिक्कामोर्तब झाला. ते या संदर्भात काय सांगतायत आपण त्यांच्याकडून ऐकूया. सर्वप्रथम आम्हाला अशी कुणकुण लागली होती की हे जे सगळं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा हात असावा, असं फक्त सोलापूर आणि सगळ्या समाज माध्यमांमध्ये फक्त गाजावाजा होत होता, पण ह्याच्यावरती कुठं शिक्कामोर्तब होत नव्हतं. आम्हाला अशी कुणकुण लागली मला की ह्याच्यामागं कुठला तर एक मोठा व्यक्ती असावा. मग मी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी उड्डयन मंत्रालयाला माहितीच्या अधिकाराखाली जानेवारी महिन्यामध्ये एक माहितीचा अधिकाराचा अर्ज टाकला की होडगी रोड विमानसेवेअंतर्गत येणारे तुमचे जे काही कम्युनिकेशन्स आहेत, मोठे मोठे जे खासदार असतील, आमदार असतील किंवा मंत्री असतील, हे यांच्यासाठी कुठले पत्रव्यवहार झालेत का, झाले असतील तर त्याची छायांकित प्रत आम्हाला मिळावी. तर मला 31 जानेवारी 2022ला त्यांचं उत्तर मिळालं. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे दस्तूरखुद्द शरद पवार साहेबांचं पत्र ते आम्हाला प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये असे डिटेल्स होते की ही चिमणीला तुम्ही लवकरात लवकर पाडू नका, पण ती प्रोसेस डिले करा. 27,000 शेतकऱ्यांचा प्रश्न असं भासवून धर्मराज काडदे यांनी त्यांना काहीतरी त्यांचा पॉलिटिकलचा वापर करून हे पत्र मिळवलं. आणि हे पत्रच्या अनुषंगाने सध्याचं जे सोलापूरचं जिल्हा प्रशासन आहे ते घाबरत आहे. कुठल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे काही नियम असतील, ऑर्डर्स असतील, ते समजा आले तर जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करतच नाही. का करत नाही तर ह्याच्या मागचं कारण हे पत्र आहे. आम्हाला नाव न घेण्याच्या अटीवरती एका अधिकाऱ्याने देखील सांगितलेलं आहे की साहेब, एका मोठ्या नेत्याचा पत्र आता सध्या आमच्याकडे आलेलं आहे, त्या पत्राच्या भीतीपोटी आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठलाही निर्णय येऊ दे, आम्ही कारवाई करत नाही आहे. तर लाखो सोलापूरकर, लाखो व्यापारीचे अब्जावधी रुपयांचं आता सध्या एका पत्रामुळे नुकसान झालेलं आहे, ते अधोरेखित झालेलं आहे. माझी सगळ्या सोलापूरकरांना अशी विनंती राहील की तुम्ही सज्ञान व्हा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सत्सक विवेक बुद्धी वापरून सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच मतं द्या. शरद पवारांचं पत्र आलं तरी पण सोलापुरातील लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगरसेवक कोणच ब्रश शब्द देखील काढत नाहीत, विरोधी पक्षाचे देखील. या संदर्भात आपल्याला काय वाटतं? हेच तर सगळ्यात मोठी खंत आहे. शरद पवार साहेबांचं जसं मला पत्र आलं तसं मी सोलापूरचे आमदार, खासदार आणि इवन पालकमंत्री आणि इवन जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्यापर्यंत पोहोच केलेले होते. तरी देखील कुणाचंच काही प्रकारचं रिप्लाय नाही, त्याच्यावरती ब्रश शब्द नाही. म्हणजे हे किती खेदजनक गोष्ट आहे. शरद पवार साहेब तसे महाराष्ट्राचे नेते आहेत मान्य आहे, पण त्यांचा हा मतदारसंघ नाही आहे. तसं पाहायला गेलं तर ह्या पत्रामुळं लाखो लोकांचं आत्ता सध्या हानी झालेली आहे, हे मात्र स्पष्ट अधोरेखित झालेलं आहे. चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर,
हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721 8446575721. सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योजक मयूर दरगड आपल्यासोबत आहेत. आपण बघतो की सोलापूरची विमानसेवा उद्योग वाढीसाठी गरजेची आहे असं प्रत्येकजण सांगतायत. त्यामुळं हे उद्योजक नक्की काय सांगतायत ते आपण त्यांच्याकडून ऐकूया. गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही एक्सपोर्ट काम करतो आहे. टॉवेल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्टर आहे मी. जेवढे पण देश विदेशमध्ये आम्ही जातो तर ते लोक एकच म्हणतात, इज देअर एनी एअरपोर्ट इन सोलापूर. जेव्हाच आम्ही म्हणतो नो, तर ते म्हणतात की व्हेरी पुअर सिटी, बेटर वे यू कम टू मुंबई. म्हणजे तुम्ही मुंबईला या, आपण मीटिंग करू आणि त्यानंतर आपण बिझनेस करू. हे आज एवढं मोठं टेक्स्टाईलचं हब आहे, एवढ्या लोकांना रोजगार मिळतं आहे. टेक्स्टाईल हब हे म्हणजे क्लिअर झालेलं आहे की सोलापूर इज अ टेक्स्टाईल हब. तरीसुद्धा इंटरनॅशनल एअरपोर्ट इथं नाही आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट असणं फार आवश्यकता आहे. हे जर इथं आलं इंटरनॅशनल एअरपोर्ट तर 100% मी सांगतो की 50 ते 60% धंदा अजून वाढेल, एक्सपोर्ट होईल. एक्सपोर्ट कॅटेगरीमध्ये हे आपलं सोलापूर येईल असं माझं म्हणणं आहे. आणि कसं पण करून इथं एअरपोर्ट यायला पाहिजे एवढं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. आणि सोलापूरचे जेवढे पण उद्योजक आहेत हे समोर यायला पाहिजे, जेणेकरून समोर आले तर एक शक्ती प्रदर्शन ज्याला म्हणतात की बाबा हां सगळे उद्योजक आज आले आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे, त्यांना करण्यासाठी ते आपण अट घालायलाच पाहिजे. एवढं रिक्वेस्ट उद्योजकाकडनं मी करतो. सोलापूरला विमानसेवा हवी आहे, मात्र प्रत्येकाला घरात बसून. तुम्ही आता म्हणल्यासारखं सोलापुरातील उद्योग व्यापार वाढीसाठी ही विमानसेवा गरजेची आहे. मात्र उद्योजक व्यापारी या संदर्भात बोलायला तयार नाहीत, या संदर्भात पुढे यायला तयार नाहीत. आणि एकंदरीत सोलापूरची विमानसेवा चालेल का अशी निगेटिव्हिटी ते पसरवतात. या संदर्भात तुम्ही काय आवाहन कराल? तुम्ही कुठल्याही माणसांना आज म्हणजे MIDCमध्ये पण आले, या कुठल्याही बाकी इतर व्यवसायामधल्या पण लोकांना विचारलं तर ते आज कन्व्हिनियन्स बघतात. जेणेकरून आज सकाळी फ्लाईट आली, फ्लाईट गेलो आणि परत संध्याकाळपर्यंत आलो, हे वेळ वाचतं आहे. ह्यासाठी एअरपोर्ट गरजेचं आहे. आणि एवढंच म्हणेल की टाईम कन्झ्युमिंग राहील तिथं. विमानसेवेसंदर्भात आणि बेकायदेशीर चिमणी संदर्भात अखेरचा धक्का देण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात संजय थोपडे यांनाच आपण पुन्हा एकदा विचारूया नक्की तुमचा लढा कसा आहे आणि शेवट काय सांगाल? आता ह्यांनी जी नवीन याचिका दाखल केलेली आहे ते एअरपोर्ट तिकडं ट्रान्सफर करा वगैरे, त्याच्यामध्ये पण मी इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन देत आहे. आणि ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत डिसमिस करायला लावू याच्याबद्दल माझ्या मनात काय शंका नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डिमॉलिशन करा अशी ऑर्डर काढणं गरजेचं आहे. आत्तापर्यंतच्या ज्या ऑर्डर झाल्या त्यामध्ये सगळ्यामध्ये मोघम आहे. सगळ्या ऑर्डर डिमॉलिश करा असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळं आम्ही केलेले कंटेम्प्ट पिटिशनसुद्धा वाया गेलेले आहे. आणि कातावाला कोल्हापूरवाल्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही डिमॉलिश करा हा वर्ड वापरलेला नाही, त्यामुळं आमचा अवमान होत नाही. त्यामुळं आमची कंटेम्प्ट याचिका हे झालेली आहे. परंतु त्याच कातावाला कोल्हापूरवाल्यांनी ह्याच चिमणीच्या संदर्भात ह्यांनी केलेले एक रिट पिटिशन काढून घेतो म्हटल्यावरती ह्यांना परत एकदा एक्सटेन्शन मागायला या कोर्टात येऊ नका असं बजावून ह्यांना ते रिट पिटिशन काढून घेण्याचं अलाउड केलेलं आहे. त्यामुळं हे नवीन पिटिशन रोज उठून एक करत बसणं हे आता न्यायासनाच्या सुद्धा निदर्शनास येत आहे आणि आणलं गेलं आहे. त्यामुळं हे फार दिवस काय चालेल असं काय वाटत नाही मला. 8 तारखेला हे शेवट ह्याचा नक्की होणार ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील उडान योजना सोलापूरला देखील मंजूर झाली आहे. आणि या उडान योजनेतील मला वाटतं की शेवटचं वर्ष असेल. जर यावेळेस विमानसेवा सुरू नाही झाली तर आपण उडान योजनेतून बाहेर पडू. नक्की ही स्कीम काय आहे आणि ती नाही झाली तर सोलापूरला काय फटका बसेल? उडान स्कीम ही सेंट्रल गव्हर्नमेंटची खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही स्कीम आहे की ज्या त्यांच्या ह्या स्कीममध्ये जे काही भारतभरात जवळपास 400-450 एअरपोर्ट होते, त्यातले काहीच एअरपोर्ट फंक्शनिंग होते, काही फंक्शनिंग नव्हते, जसं सोलापूरसारखं आहे. तर ते रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीममध्ये तिथं काही कन्सेशन देऊन सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटनी आणि एअरपोर्टनी, तर ही उडान स्कीम म्हणजे काय, उडेन देश का आम नागरिक. तर म्हणजे काय की आम नागरिकाला सुद्धा अतिशय कन्सेशन रेटमध्ये हे तिकीट जर दिले तर माणूस जाऊ शकतो आणि
जे काय असं लोक म्हणत होते पूर्वी की विमानसेवा फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे किंवा लक्झरीसाठी आहे, ते आता उरलेलं नाही आहे. विमानसेवा हे एकूण एक लोकांसाठी अतिशय उपयोगाची झालेली आहे. तर तो इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल किंवा साधा आपला कुठलाही माणूस असेल, सगळ्या सेक्टरमधल्या लोकांना ते अतिशय उपयोगाची झालेली आहे. तर त्याच्यासाठी ती उडान स्कीम आहे. आता उडान स्कीमचं महत्त्व सोलापूरला काय आहे, तर एप्रिल 2017 साली ज्यावेळेला ही उडान स्कीम म्हणजे डिक्लेअर झाली, पहिल्याच लॉटमध्ये सोलापूरचा नंबर लागला आणि सोलापूर सिलेक्ट झालं. आणि सोलापूरसाठी ही जर स्कीम जर लागू झाली म्हणजे काय, ती अजूनसुद्धा आहेच, पण फक्त चिमणी पडली आणि एअरपोर्ट होडगी रोडचं चालू झालं तर तिथले 72 सीटर हे प्लेन चालू होतात. आणि त्याचं अलॉटमेंट लेटरसुद्धा एअरपोर्ट ऑफ इंडियाने दिलेलं आहे की पहिला रूट आहे तो सोलापूर ते हैदराबाद अलायन्स एअरला दिलेला आहे. तर त्याच्यामुळे हे होईल की नाही होईल ह्याच्यावर पूर्ण पडदा पडलेला आहे. दुसरी गोष्ट काय, तर ह्याच्यातले 50% जे सीट्स असतात उडान स्कीममधले, ते 50% कन्सेशनमध्ये मिळतात. म्हणजे जर 100 सीट्स असतील तर 50 सीट आपल्याला अर्ध्या किमतीतच मिळतात. ते 50% जे काही आहेत तर रेव्हेन्यूज आहेत ते स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट बेअर करत असतं. म्हणजे आपल्याला 50% कन्सेशनमध्ये जर सोलापूरकरांना सीट मिळत असतील तर विचार करा की आज आपण जे सेकंड 2 टायर एसीनी मुंबईला जातो तर तेवढ्याच तिकिटामध्ये 1500-1700 रुपयेमध्ये आपण एका तासामध्ये मुंबईला पोहोचवणे लगेच येऊ. तर याच्यामध्ये आपला वेळ, पैसा सगळं वाचतो आणि सगळ्याच घटकांना ह्या उपयोगाचा आहे. आणि त्याच्यामुळे ही उडान स्कीम ही सोलापूरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आणि ती होणं गरजेचं आहे. आणि ते जर चालू झालं तर इथलं एकूण एक फॉर एक्झाम्पल मी एक रिक्षावाल्याचं उदाहरण देईन की एक जर रिक्षावाला दिवसभरात जे एक 10-12 तासात जेवढं कमवत नसेल तर होडगी रोडवरनं त्यांनी 2च भाडे सोडले आणि आणलं तर तो 1-1.5 तासामध्ये तो जे दिवसभरात काम करत नाही तो ते फक्त 1-1.5 तासामध्ये तो उत्पन्न मिळवू शकतो. तर ही अतिशय साधी गोष्ट आहे. तर ही काय विमानसेवा सर्वांसाठीच उपयुक्त आहे आणि त्याच्यामुळे सोलापूरची फार डेव्हलपमेंट होणार आहे. सोलापूरच्या आजूबाजूला जी शहरं आहेत, कोल्हापूर असेल, विजयपूर असेल, कलबुर्गी असेल, शिर्डी असेल, औरंगाबाद असेल, या ठिकाणावरून दररोज विमानं ये जा करत आहेत. सोलापूरचा देखील त्यामध्येच नंबर होता. मात्र सोलापूरला पॉलिटिकल लिडरशिप नाही आणि सोलापूरचे लोक जागृत नाहीत. या कारणासाठी ही विमानसेवा रखडली आहे. सोलापुरातील उद्योग आणि व्यापार या संदर्भात जास्त आग्रही नाहीत. दरगड साहेबांना पुन्हा एकदा प्रश्न आहे की या संदर्भात आपण पुन्हा काय प्रयत्न कराल? असं नाही आहेत की आग्रह नाही, आग्रह आहे. पुढेपर्यंत आमची आवाज जात नाही. हे आम्ही येस न्यूजच्या माध्यमातून हे आवाहन करतो उद्योजकाकडनं की जर एअरपोर्ट आले इथं विमानतळ इथं जर आलं तर 100% वेळ वाचेल आणि धंदा पण व्यापार पण चांगलं होईल, एवढं मी नक्की सांगावं इच्छितो. विजय जाधव साहेब, सोलापूर शहरामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत, अनेक संवेदनशील नागरिक आहेत, मात्र विमानसेवा संदर्भात कोणीच बोलायला जास्त तयार नाहीत. मोजके जे 10-12 लोक आहेत ते ॲग्रेसिव्हपणे आपली भूमिका मांडतायत. तर तुम्ही या संदर्भात सामाजिक संस्थांना आणि सोलापूरकरांना काय अपील कराल? मी सर्व सोलापूरकरांना आणि सर्व सामाजिक संस्थांना अशीच विनंती करेन की सोलापूरची लोकसंख्या आत्ता सध्या 10 लाख आहे, जी मूळतः 25 लाख असायला हवी होती. 1880 साली सोलापूरची अर्थव्यवस्था संपूर्ण भारतामध्ये 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. मुंबईनंतर आपला शहराचा नंबर लागत होता. हे गेलेले जे वैभव आहे ते आपल्याला परत आणायचं आहे. हे गेलेले वैभव परत आणण्यासाठी फक्त आणि फक्त विमानसेवा असणं हे फार म्हणजे फार गरजेचं आहे. विमानसेवेतनं आपल्याला समृद्धी येईल, लक्ष्मी येईल, लक्ष्मीतनं सुबकता येईल आणि सुबकतेतनं आपली भरभराट होईल. हे निश्चित आहे. मी सगळ्या सोलापूरकरांना जिल्ह्यातल्या सगळ्या 48 लाख आत्ता लोकसंख्या आहे, त्या सगळ्या 48 लाख लोकसंख्येला मी विनंती करेन की तुम्ही आमच्या जे काय मोहीम आहेत त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. वेळोवेळी जे काय आमचे मोर्चे असतील, आंदोलन असतील, ह्यांना सक्रियपणे पाठिंबा द्या. आणि सगळ्या सामाजिक संस्थांना पण माझं हेच आव्हान असेल की आम्ही जे आत्ता सध्या लढा देत आहोत ते एक फक्त प्रतिनिधी म्हणून देत आहोत. तुमची ह्या सगळ्या लढ्याला नितांत गरज आहे. आपण एक इतिहास रचणार आहोत ह्या लढ्याच्या माध्यमातून. आमच्यासोबत जोडले जा आणि एक इतिहासाचा भाग बना. धन्यवाद. सोलापूरला 2012पर्यंत किंगफिशर एअरलाईनची सर्व्हिस सुरू होती आणि ती प्रवासी संख्या नाही म्हणून बंद पडली नाही, तर सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरची धावपट्टी खराब झाली म्हणून ती विमानसेवा बंद पडली. गेल्या 10-12 वर्षामध्ये सोलापुरात खूप श्रीमंती आलेली आहे. सोलापूरच्या आजूबाजूला खूप मोठे महामार्ग झालेत. अनेक उद्योजक सोलापूरला यायला प्रयत्न करत आहेत. त्यामुळं सोलापूरची ही विमानसेवा सुरू झालीच पाहिजे. यासाठी हे जे चौघं अग्रेसिव्ह आहेत त्यांना सोलापूरकरांनी पाठिंबा दिला पाहिजे. येस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सर्व तमाम सोलापूरकरांना मी विनंती करतो, ही जे काही चौघं लढत आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहा. धन्यवाद.
मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग, नवी पेठ, सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर. आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 6399 888222.